परममित्र संयमजी गरज यांचा आपण आवाज ऐकलात. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांची या मान्सून ब्लास्ट 2025 दादरपाडा स्पर्धेमध्ये करूया सहर्ष स्वागत. पाहायला गेलं तर जिथे पहिली फेरी त्यातील 6वा सामना हा एका बाजूला प्रिशा 11 जय हनुमान भेंडकल तर त्यांच्या विरोधात क्रिशा 11 ब्राह्मण करवले या दोन संघामध्ये टॉस जिंकलाय टीम भेंडकल संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आहे. तर फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आहे टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाला. खरं तर आजचा दिवस पाहिलात ना तर 12 ग्रामीण संघ आणि त्यामध्ये खरं प्रत्येक संघामध्ये 2 आयकॉन संघ आणि या सामन्यामध्ये आपण भेंडकर संघाच्या बाजूनं खरं तर आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना पाहू सूरज पाटील बाकिवलीवाडा आणि त्यांच्या समवेत आदित्य पाटील बामणडोंगरी. तर क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघामध्ये बंटी बद्रिके लोदिवली खालापूर तर त्याच्या समेत रोहित गरज धाकटी जुई उरण. दोन्ही संघांना देऊ खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया थेट मैदानाच्या दिशेनं जिथे 2 सालमीर मैदानामध्ये एका बाजूला पण पाहत आहे बंटी बद्रिके तर त्याला साथ देतोय राहुल पाटील. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं शॉट घेऊन आदित्य पाटील बामणडोंगरी हा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज झालाय. तदनंतर पाच असा ब्राह्मण करवले संघ मैदानामध्ये उतरलाय. तात्काळ खरं तर बक्षिसांची खैरात षटकार हॅट्रिकसाठी राजेशजी जगताप यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल प्रत्येक खेळाडूसाठी. कॉलिवड पंच डीजे मॅड यांचा गेम ऑनचा इशारा. पहिला बॉल आदित्य पाटील लेफ्ट टर्न ओव्हर द विकेट्सनं पहिला चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. ते क्षेत्ररक्षक कदापि सूरज पाटील असावात जोपर्यंत चेंडू उचलला जाईल फेकला जाईल बाईच्या स्वरात मिळेल 1 रन्स. या एकेरीनं श्री गणेशा टीम आपण पाहताय ब्राह्मण करवले संघाचा क्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघानं खेळला जाणार आज हा संघ अगदी ठाणे जिल्ह्यातून हा संघ दादरपाडा नगरीमध्ये खरं तर दाखल झालाय. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू या टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली दिली आहे. बॅटन बॉलचं समीकरण येणार नाहीये. डॉट बॉलची सांगता चांगली गोलंदाज आदित्य पाटीलची यावेळेस चेंडूला डॉट बॉल त्या पण खरं तर राहुल या खेळाडूला पाहत आहे. यावेळेस चेंडू खरं तर खाली राहिला इथून खरं तर पर्नीचे केले स्ट्राईट यो मिस आय विल बीड पेनल्टी. पहिला धक्का टीम ब्राह्मण करवले संघाला राहुल होईल क्लीन बोल्ड. चला भेंडकर संघ जुगल करत आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. येस चला उमंगजी भोईर तर आपण असाल तर यायचं आहे. राहुल बाद झालाय. पहिला खेळाडू अगदी स्वस्तामध्ये परतलाय. त्यानंतर आता नवीन खेळाडू मैदानामध्ये खरं तर ज्या खेळाडूंना स्वप्नवत कामगिरी 2024-25 या सीझनमध्ये केलं आणि खरं तर उरण प्रीमियर लीग उरण तालुक्यातील मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा या संघनायकाच्या नेतृत्वाखाली जिंकल्या. तो संघाचा संघनायक खरं तर रोहित गरज मैदानामध्ये आलाय. आज भेंडकर संघाच्या बाजूनं ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूची निवड करण्यात आली आहे आणि तो खेळाडू आता मैदानामध्ये आलाय. त्याच्यासमोर आदित्य पाटीलचं तगडं आव्हान आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस इथून उचली दिला चेंडू खरं तर बराच काल हवेमध्ये राहिला होता चेंडू परंतु चेंडूपर्यंत आदित्य पोहोचला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा 1 रन्स काही रोखू शकत नाही. या एकेरीनं धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या धावपटलावर 1 गडी बाद 2 या आकड्यावरती. आता खरं तर मैदानामध्ये ऑन स्ट्राईक आपण पाहत आहे खरं तर बंटी बद्रिके ज्यानं खरं तर पहिला चेंडू केला बायच्या सुरुवात मिळालेली 1 रन्स. इथून खरं तर बंटीला आपले इरादे स्पष्ट करावे लागतील कारण की सातत्यानं हा खेळाडू अगदी संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या खरं प्रेमामध्ये पडलेला हा खेळाडू आहे की ज्यांना खरं रायगड प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीजची देखील 4 व्हीलर जिंकणारा हा खेळाडू इथून एलिमिनेशन झाले कमी. 3 क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत पोहोचत आहेत परंतु इथून झेल झालाय जमिनीला दान. चेंडू अडवला जाईल फेकला जाईल तोपर्यंत 1 रन्स कंप्लीट. दुसरी रन्स धोक्याची परंतु पाहता पाहता अगदी सहजरित्या 3 रन्स कंप्लीट केल्या जातात. माफी असावी 2 रन्स कंप्लीट केल्या जातात. या दुहेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या स्कोर कार्डवरती 4 या आकड्यावर आपण पाहत आहे. षटकातील आता कदापि उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असावा. 4 षटकांची मॅच धावसंख्या धावपटलावरती फक्त आणि फक्त 4. 1 खेळाडू बाद झालाय. संत आणि सावध सुरुवात करताना दिसतोय टीम ब्राह्मण करवले संघ. यावेळेस आडव्या बॅटनं
बॉल वरती केलं आक्रमण. बॉल चाललाय वाडी स्क्वेअर लेग बॉटलांच्या बाहेर. इट्स अ मेगा हिट सिक्सर. त्यानंतर या स्पर्धेसाठी तर रुपेश तुळशीराम पंडित यांच्याकडनं 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आपल्या देखील सर्व आयोजकांच्या वतीनं आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. त्यानंतर आपण पाहत आहे खरं तर सेमजी घरत त्यांचे परमित्र खरं तर बालू सावरकर यांचं देखील शुभ आगमन. त्यानंतर त्यांच्या समेत खरं संपूर्ण सावरकर संघ आपलं देखील या दादरपाडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण जुगल घरतला पाहत आहे. त्याच्या समोर खरं तर रोहित घरत पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅटम बॉलचा समीकरण नाही आहे. डॉट बॉलची वेळ सांगता जुगल घरत सातत्यानं ह्या देखील खेळाडूंना आपल्या प्रभावशाली कामगिरीनं अनेक मैदानांवरती आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे. परंतु आज या दादरपाड्याच्या मैदानावरती आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळ करायचा आहे. इथून आणखीन एक सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. रोहित घरत वारंवार खरं तर प्रयत्न करत असताना त्याच्या प्रयत्नांना पहिल्या 2 चेंडूमध्ये खरं तर यश आलं. आतापर्यंत रोहित घरतचा विचार करायला गेलात तर ज्यानं 3 चेंडूचा पेस केला आहे आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 रन आपल्या नावावरती करून ठेवले. चांगली सुरुवात टीम भेंडकर संघाची आत्तापर्यंत गोलंदाजी करत असताना जुगलला आपण पाहताय आणखीन एक डॉट बॉल सातत्यानं करत प्रयत्न केले जात आहेत. परंतु प्रयत्नांना अपयश आलंय. रोहित घरत स्वतःवरती नाराज आहे कारण की वारंवार या खेळाडूची चर्चा अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये होत असते. परंतु आज कुठंतरी संघर्ष करतोय. या विलिसचा बॉल इथून इनसाइड एज स्वतः यष्टीरक्षक सूरज पाटील चेंडूपर्यंत पोहोचला जातोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत इथून करतर बंटीनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांना सांगितलं रोहितला की इथून जास्तीत जास्त चेंडू मला खेळण्याची जर संधी मिळाली तर मी निश्चितच आपल्या संघाला एक निर्धारित खरं तर धावसंख्येकडे मी निघून जाऊ शकतोय आणि ती ताकद खरं तर बंटीमध्ये आहे. त्यासाठी प्रयत्न तर करणं हे फार महत्त्वाचं आहे. यावेळी इथून खरं तर ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न परंतु कुठल्याही प्रकारची रन्स मिळणार नाही आहे. चांगली गोलंदाजी जुगल घरची की ज्यांना आत्तापर्यंत 5 चेंडू फेकलेत 5 मध्ये फक्त आणि फक्त 1च रन्स खर्च केले. इकॉनॉमिकल षटक कसं हाताळायचं ना हे जुगलला ठाऊक आहे. तर ज्यांना स्वतःला सिद्ध केलं आणि आज अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्याला प्रसिद्धीच्या जोतामध्ये सातत्यानं पाहत असतोय. परंतु इथून स्वीट साऊंड ऑफ द बॅट बॉल चाललाय पुन्हा एकदा डीप मिड विकेट मॉडर्नच्या बाहेर हा खणखणीत सिक्सर. पहिलं षटक 10 धावसंख्येचं. या षटकामध्ये 7 रन्स. पहिले खरं तर 3 चेंडू रोहित घरत केला. चौथ्या चेंडूवरती एक सिंगल आली. तदनंतर पुन्हा एकदा बंटी बद्रिके स्ट्राईक इनवरती आला. पहिला बॉल डॉट केला आणि अगदी शेवटच्या चेंडूवरती सिक्सर ठोकला आहे. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती बंटी बद्रिके यानं षटकार ठोकला होता. दुसऱ्या षटकामध्ये देखील जुगल घरतवरती आक्रमण केलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक विनीत आलेत. परंतु आता दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानामध्ये आहे. इथून खरं रोहित घरत स्वतःसाठी संघर्ष करतोय. संघाला खरं तर अडचणीमध्ये आहे. संघ अडचणीतून बाहेर करायचा आहे. पाहायला गेलं तर 8.50च्या सरासरीनं 2 षटकामध्ये 1 गडी बाद 17 धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे. इथून 50 ते 55 रन जर बनल्यानं तर हा सामना देखील तितकाच रोमहर्षक पाहायला मिळेल. पण जर आणि तरला क्रिकेटमध्ये खरं तर स्थान नाही आहे. पहिला बॉल राऊंड द विकेट्सनं हाफ ट्रॅकर होता. यावेळी इथून खरं तर मैदानामध्ये नेमकं काय घडलंय पंच निश्चितच आमच्यापर्यंत इशारा देतील. कुठल्या प्रकारची रन्स मिळणार नाही आहे कारण की जर तुम्हाला स्ट्राईक हवी आहे ना तर दोन्ही एंडनं तुम्हाला स्ट्राईक सोडावी लागणार आहे. ह्याकरता स्पर्धेचा नियम आहे. क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहिलं आहे की प्रत्येक वर्षामध्ये नवीन नियमावली निश्चितच ज्या प्रस्थापित केल्या जातात ना त्यांचं तुम्हाला पालन करणं हे बंधनकारक असणार आहे. धावसंख्या स्थगित 17वरती 2 षटक 1 चेंडूचा खेळ संपलाय. 1 बाद 17 बाद होणारा खेळाडू खरं तर राहुलला आपण पाहिलंय जो अगदी आपला भोपळाही न फोडता तंबूमध्ये परतला होता. त्यानंतर रोहित घरत मैदानामध्ये आलाय. वारंवार खरं तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या
प्रयत्नांना अपयश आहे. अपयश अपयश आणि अपयश हेच पदरी आहे की काय रोहित गरजच्या, हे आता खरं तर कळण्यासाठी सर्व प्रेक्षक मायबापाला भाग पाडलाय. वारंवार निर्धाव चेंडू खेळला जातो रोहित गरज. यावेळेसचा बॉल इथून बॉल चालला पुन्हा एकदा खरं तर लॉंग स्टॉप रिझनकडे. इथे पुन्हा एकदा बंटी बद्रिके एका धावसंख्येनं समाधान मानेल, कारण की ठाऊक आहे रोहितच्या बॅटला चेंडू व्यवस्थित कलेक्ट होत नाही आहेत. त्यामुळं निश्चितच इथून जास्तीत जास्त स्ट्राईक ही स्वतःकडे ठेवण्याचा मनसुबा आता बंटी बद्रिक यांना उचलला असावा. 2 षटक 3 चेंडू संपले. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 18 यावेळेस खरं तर शरीर भेदक मारा पाहायला मिळाला आहे. 1 रन्स कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न करेल का बंडी? दुसरी रन्स, परंतु इथून मैदानामध्ये नेमकं काय तर मिळेल फक्त आणि फक्त 1च रन्स. स्ट्राईक जर तुम्हाला हवे असेल तर आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय की इथून दोन्ही खेळाडूंना सुटावं लागणार आहे. एकेरीनं धावसंख्येमध्ये भर 19 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी. 2 षटक 4 चेंडू इनिंगमधील टोटल 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूमध्ये तुम्हाला खरं तर धावसंख्या बनवावी लागणार आहे. धावसंख्या बनवायच्या यावेळी साब ट्रॅकर बॉल इथून खरं तर पंचांना दंडित केले. 1 बाउन्सची वॉर दिले गोलंदाज विनीतला. चांगली गोलंदाजी म्हणावे लागेल. आत्तापर्यंत चेंडू फेकलेत ते म्हणजे 5 आणि 5 चेंडूमध्ये रन्स खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 2, त्यामध्ये 1 22ची रन्स. शेवटचा बॉल इथून बंटी इंटरेस्टेड नाही आहे, कुठल्याही प्रकारची रन्स मिळणार नाही. अशा रीतीने तिसरं षटक संपलंय आणि 3 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करीत असताना टीम प्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाच्या धावसंख्या धावपटलावरती 1 गडी बाद 19 धावसंख्या. स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक. भावनिक ठाकूर गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज झालेत. खरं तर डावकुरे हाताचा भेंडकर संघाचा एक विस्फोटक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडं खरं तर मागची 10 ते 12 वर्षे जर आपण पाठीमागे गेलो ना तर हा प्रमुख गोलंदाज म्हणून सातत्यानं भावनिकशा गोलंदाजी करण्यासाठी आता, परंतु इथून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वाईड इश लॉंग ऑन क्लिअर करणारा बंटी बद्रिकेनं हा ठोकलाय उत्तुंग सिक्सर. पहिल्या चेंडूवरती भावनिकचं स्वागत केलंय. पुढचा बॉल यावेळेस खाली राहिलाय. कुठल्या प्रकारची रन्स मिळणार नाही आहे, कारण की इथून बंटीनं स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास कितपर्यंत सार्थकी ठरला जाईल. धावसंख्या स्थगित 25 वरती. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल यावेळेस खरं तर फटका फसलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह इथून महत्वाचा खेळाडू बंटी बद्रिके जेलबाद. नवीन खेळाडू मैदानामध्ये इन ॲट नंबर 4 तेजस पाटील आलेत. समोर भावनेश. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट्सनं यावेळेस आणखीन एक संधी निर्माण झाली आहे. जुगल घरत करणार नाही चुकी, पकडला जातो झेल आणि इथून संपुष्टात येईल तेजस पाटील या खेळाडूचा खेळ. आणखीन एक धक्का टीम प्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाला. तेजस बाद झालाय. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स मिळवल्यात भावनेश या गोलंदाजांना. आता इथून विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय तेजस माली आलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 25 धावसंख्या स्कोर कार्डवरती. खरं तर आयकॉन खेळाडूंना नाराज केलंय आज टीम रामन करवले संघाला.
यावेळेसचा बॉल बॅटची इनर एज बॉल झाला पुन्हा एकदा खरं लॉंग स्टॉप रिझनकडे चेंडूची उचलफेक होईल तोपर्यंत पुन्हा एकदा 1 रन सेकिरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 26 या आकड्यावरती. इनिंगमधील शेवटचा चेंडू शिल्लक आणि तो पेस करण्यासाठी करतात जो वन डाऊनसाठी आलेला खेळाडू आहे रोहित गरत आयकॉन खेळाडू. परंतु आज कुठंतरी थोडीशी खराब कामगिरी रोहित गरतची आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस इथून स्वीट साऊंड शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सदस्य शिव शाहीर उमंगजी भोईर आपणास विनंती केली जाते की आपण आमच्या खरं तर समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. चला उमंग भोईर आपले करता प्रतीक्षेत आहेत. परम मित्र आमचे संयमजी गरत आपण यायचं आहे. उमंग भोईर आपणास विनंती केली जाते. 24 बॉल 32 ची गरज आहे. पहिल्या सत्रामध्ये खरं तर बंटी बद्रिकेच्या बॅट्समॅन रन्स आले होते त्या म्हणजे टोटल 20 रन्स आल्या होत्या. रोहित गरत एक षटकाराचा जर खेळ वगळला तर थोडीशी खराब कामगिरी. राहुल देखील आपले सामर्थ्य टिकवू शकलेला नाही आहे. त्यानंतर तेजस पाटील आला तो देखील बाद झाला. त्यानंतर तेजस माली आला त्याच्या बॅट्समध्ये 1 रन्स आले होते. चांगली फलंदाजी तर झाली नाही आहे रोहित गरची परंतु कमबॅक काय आहे ना हे अगदी त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक वेळा त्यांना अनेक मैदानामध्ये सिद्ध केलं आहे. इथून खरं तर आज आणि या क्षणाला रिशा इलेवम रामन करवले संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का येणारी वेळ सांगून जाईल. 24 बॉल 32 ची गरज आहे आणि ती गरज ओळखून 2 सालमीवर मैदानामध्ये 33 ची गरज आहे. चला आर्यन चिरले संघ आपण आपला संघनायक पाठवायचा आहे. विनीत मडवी आमच्या खरं तर अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. 24 बॉल 33 ची गरज. टीम वेणकर संघ मी आता आपणास विनंती करू की लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यांच्याकडनं 1000 रुपयाचं खरं तर कॅश प्राईज दिलं जाईल. खरं तर यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी देखील पारितोषिक लावलं होतं परंतु आज खरं तर या खेळाडूंना निश्चितच त्यांना नाराज केलं परंतु पुन्हा एकदा त्यांना आपल्या गोलंदाजांवरती विश्वास ठेवलाय. विकेट हॅट्रिकसाठी राजेशी जगताप यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. 2 सलामीवर मैदानामध्ये सूरज पाटील मॅन फ्रॉम वाघिवलीवाडा आणि त्याला साथ देतोय जुगल घरत. तर सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन खरं तर धाकटीजू एक्सप्रेस रोहित गरत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. फलंदाजीमध्ये खरं तर ज्याला अपयश आलं आहे परंतु इथून गोलंदाजीमध्ये तो यश संपादित करेल का. समोर सूरज पाटील वाघिवली गावचा आक्रमक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जात आहे तो खेळाडू ऑन स्ट्राईक पाहत आहे. तर नॉट सेकंडवरती BCC बेनकल बीच संघाचा संघनायक जुगल घरत. पहिला बॉल लेफ्टर ओव्हर द विकेट्सनं गोलंदाजी करणारे रोहित गरज सज्ज झालाय. पहिला बॉल यावेळेस बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. ते क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 रन्सच्या एकीनं श्री गणेशा टीम बेनकर संघाचा. आता खरं तर स्ट्राईकिंगवरती जुगल घरतला आपण पाहत आहे. पहिला चेंडू सूरज पाटीलनं पीस केलाय. पहिल्या चेंडूवरती 1 रन्स आले. 23 बॉल 32 ची गरज. 24 मध्ये 33 ची गरज होते. पहिल्या चेंडूवरती 1 रन्स आले. पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय. बॉल एका टप्प्याने शिवल फरार. रन्स मिळतील 4. हा येईल या इनिंग मधील जुगल गरजच्या बॅट्समनना पहिला चौकार. पहिला चेंडू 1 रन्स तदनंतर चौकार आलाय. पुढचा बॉल यावेळेस टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. बॉल चालला थर्ड मॅन रिझनकडे. चेंडूपर्यंत खरं तर बंटी पत्रिके पोहोचला जाईल तोपर्यंत निश्चितच 2 रन्स कंप्लीट तिसऱ्यासाठी प्रयत्न केला जाईल का परंतु तिसऱ्या धावसंख्येला इथून नकार दिलाय जुगलनं.
मिळतील 2 रन धावसंख्येमध्ये. भर धावसंख्या स्कोर कार्डवरती 7 वरती. 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 रन्स बनवल्या, ज्यामध्ये वैयक्तिक 6 वरती नाबाद खेळ करतोय जुगल. तर 1 चेंडूमध्ये 1 वरती खेळतोय सूरज पाटील. आउटसाइड ऑफ स्टंप. टप्पा पडल्यानंतर खरं तर थोडीशी फिंगर रोज केले होते. बॅटन बॉलचा समीकरण येणार नाही आहे. डॉट बॉलची सांगता 4 चेंडूच्या अखेरीस 7 या आकड्यावरती. आज खरं तर संयमजी परेश ठाकूरचे बॅड लक म्हणावे लागतील. आम्ही देखील तो सामना लाईव्ह पाहत होतो. अगदी चांगला खेळ, अर्धशतक त्याचा झलकावला होता, परंतु कुठं तरी ते 4 बॉल डॉट आले ना, तिथून खरं तर पलक स्पोर्ट्स वेशवी संघ या स्पर्धेतून बाहेर झालाय. या चेंडूवरती 1 रन धावसंख्या वाढेल 8 वरती. उर्वरित 9 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू 1 रन, तदनंतर चौकार, तदनंतर दुहेरी, तदनंतर डॉट आणि या देखील चेंडूवरती 2 रन्स. इथून लॉंग ऑनला क्लिअर करत तर आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा ठोकला आणखीन एक दर्जेदार सिक्सर. षटकाराच्या साह्यानं पहिलं षटक संपुष्टात, जिथे 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम भेंडकर संघाच्या धावसंख्या धावपटलावरती 1 गडी बाद 15 धावसंख्या. 33 बनवायच्या आहेत, बिनबाद 15. 2 सलामीवर आपण पाहताय. खरं तर सूरज पाटील जुगल घरत आतापर्यंत जुगल घरतनं 5 चेंडूचा खेळ केलाय. 5 मध्ये 14 वरती खेळतोय. सूरज पाटीलनं एक चेंडूचा खेळ केलाय, 1 मध्ये 1 वरती खेळतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 15 धावसंख्या स्कोर कार्डवरती. दुसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केलंय राहुल पाटील. राहुल पाटीलचा पहिला बॉल ऑन साईडला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु त्यांच्याकडनं झाले चुकी. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. चला टीम आर्यन चिरले संघ, आपण टॉससाठी संपर्क करायचा आहे विदिन पडवी. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉससाठी यायचं आहे. यावेळेसचा चेंडू इथून खरं तर अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू स्टंपवरती आदलले का काय हे पंचानं पाहिलं आणि पहिला धक्का टीम भेंडकर संघाला. सूरज पाटील होईल बोल्ड. एकोणीस धावसंख्या स्कोर कार्डवरती. नवीन खेळाडू मैदानामध्ये भावनेश आलाय. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 19. पहिला खेळाडू बाद झालाय. चेंडू फेकलेत खरं तर 2-2 मध्ये 4 रन्स खर्च केल्यात. भावनेश ठाकूर. राहुलचा हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू करता ट्रॅव्हल होतोय. कॉर्नर मध्ये चेंडू फील्ड केला जाईल, तोपर्यंत 1 रन धावसंख्या वाढेल 20 वरती. 1 बाद 20 गोलंदाजीवरती आपण राहुलला पाहताय. सामन्यामध्ये खरं तर हवी तशी मजा राहिलेली नाहीये. इनफिल्डला भेदून बॉल वरती केले आक्रमण. बॉल जाईल सीमा पार. 6 रन्स. इथून खरं तर विजयाचं अंतर कमी केलं. टोटल धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 बाद 26. 1 षटक चेंडू संपले ते म्हणजे 4. 1 बाद 26 बाद होणारा खेळाडू ऐकान खेळाडू बाद झालाय सूरज पाटील. यावेळी सपो चेंडू पुन्हा एकदा खरं तर बॉल जाईल सिली मिड ऑन रिझम मध्ये, जिथे मिळालेले 1 रन्स. 27 धावसंख्या स्कोर कार्डवरती. षटकातील शेवटचा चेंडू. प्रेक्षकांना खरं तर एकतर्फी सामने पाहायला मजा नसते. त्यांना निश्चितच रोमांचक सामने, रफ अँड टफ सामने पाहण्याची सातत्यानं आवड झाली असते. त्यामुळे ज्या वेळी एकतर्फी सामना होतोय ना, त्यावेळेस ते देखील कुठेतरी आपल्या आवडत्या खेळाडूंवरती नाराज होत असतात. धावसंख्या धावपटलावरती 27. येणारे 13 चेंडू 6ची गरज आहे भेंडकर संघाला विजयासाठी. पहिला विजय संपादित करायचा असेल तर 6 रन्स बनवणं
खरं तर बंधनकारक असणार आहे. इथून खरं पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं आहे, परंतु पंच आमचे तटस्थ, कुठल्या प्रकारची अतिरिक्त रन्स मिळणार नाही आहे. दुसऱ्या षटक संपल्याचा निर्वाला 2 षटकांच्या अखेरीस खरं 33 धावसंख्येचा पाठलाग करीत असताना धावसंख्या धावपटलावरती बेंडकर संघाची 1 गडी बाद 27. आता येणारे 12 बॉल आणि 6ची गरज. तिसरं षटक घेऊन गोलंदाज आपण तेजस पाटीलला पाहत आहे. इथे 12 चेंडू 6ची गरज. या रन्स बनवण्यासाठी खरं तर एक मोठा फटका, परंतु इथून या रन्स जर डिफेंड करायचे असतील ना तर टीम रामन करवले संघाला इथून इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल खरं तर फेकावे लागतील. परंतु इथून जुगल घरत शांत संयम प्लस कार्यक्रम हे जुगल घरतला ठाऊक आहे. चांगल्या चेंडूंना सन्मान देणं, खराब चेंडूवरती आक्रमण करणं. त्यांना न्याहाळलं की 12मध्ये 6ची गरज आहे. इथून प्रत्येक चेंडू आपण अगदी बॅटला लावून सिंगल डबलवरती जरी लक्ष केंद्रित केलं ना तरी देखील या रन्स कंप्लीट होऊ शकतात. 11 चेंडू 5ची गरज आहे. 11 बॉल 5ची गरज. बॉल येईल खरं तर मिड ऑन मधून लॉंग ऑन रिझनकडचे ते क्षेत्ररक्षक झालेत फ्रंबल. इथून खरं तर या नशिबाचा हा येईल चौकार. 32 धावसंख्या. खरं तर स्कोर इज लेवल. 1 धावसंख्येची गरज आहे. 1ची गरज आणि इथून खरं तर भावनेच्या बॅट्समधनं ही विनिंग रन्स. अशा रीतीनं टीम बेंडकर संघ पहिला विजय संपादित करतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभव होणाऱ्या टीम क्रिशा 11 रामन करवले